हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। गवारीची भाजी कशी करायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर त्यासाठी अशा गवारी ह्या अशा निवडून घ्यायच्या, पाठचा पुढचा असं देठ काढून। गवारी जर जाड असेल, जाड म्हणजे जून असे बोलतात आमच्या, निबार, त्याचा हा दूर असा निघतोय। ह्या एवढ्या नाहीत आहेत, पण ह्या फक्त जाड वाटतात, पण ह्या कोळ्या आहेत। तर आता अशा तुम्हाला पाहिजे तशा अशा मोडून घ्यायच्या आहेत, बारीक मोठ्या अशा निवडून घ्यायच्या, अशाच निवडून घ्यायच्या सर्व। आता गवारी अशी निवडून घेतलेली आहे, म्हणजे मोडून घेतलेली आहे। आता हिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आता गवारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आता गॅस चालू केलेला आहे, थोडंसं तेल घालायचं। गवारी भाजून घ्यायची चांगली। आता गॅस मोठा करायचा आणि गवारी भाजून घ्यायची आहे। तुम्ही म्हणाल आता गवारीची भाजी म्हणजे वेगळं काय दाखवताय तुम्ही, तर ज्याची त्याची पद्धत वेगळी वेगळी करायची असते। कोण उकळून करते, कोण भाजून करते, कोण डाळ घालून करते, कोण मसाला घालून करते। तर आम्हाला मसाला काही जास्त घातलेला आवडत नाही, आम्ही डाळ शेंगदाण्याचा कूट घालून आम्ही करते गवारी। आता गवारी भाजलेली आहे। तर गवारी भाजायची का, तर त्याचा थोडासा असा करकरीतपणा असते ना, तो थोडासा कमी होते भाजल्यामुळे। भाजली की थोडी अशी मऊ होती, म्हणजे खाताना जी कारकार लागते ती लागत नाही, त्याच्यासाठी भाजून घ्यायची। आता भाजलेलीच आता काढून घेणार आहे मी। आता फोडणी करून घ्यायची आहे। आता जिरं मोहरी टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे, हळद घालायची आहे अर्धा चमचा, आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आता जिऱ्याची पावडर टाकायची आहे, धना पावडर टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे, त्यामध्ये तिखट टाकायचं आहे। आता यामध्ये गवारी टाकायची आहे। यामध्ये आता मुगाची डाळ टाकायची आहे, आम्हाला मुगाची आवडते, आम्ही मुगाची डाळ घालतो। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। एक वाटीवर पाणी घातलेलं, म्हणजे गवारी चांगली शिजवून घ्यायची। आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता गॅस मोठा करायचा आहे। हा शेंगदाण्याचा कूट आहे, पण हा कच्चाच आहे, हे भाजलेले शेंगदाणे नाहीत, कारण का हे असाच कूट केलेला आहे कच्च्या शेंगदाण्याचा। आता ह्यामध्ये हा कूट असाच टाकायचा आहे, वरतून टाकायचा आणि हलवायचं नाही। हलवलं की त्याचा वास असा, शेंगदाण्याचा वास कसा असतो तसा येतोय, त्यामुळे एक वाफ आणून द्यायची आणि मग हलवायचं त्याला। आता याला मोठ्या गॅसवरच एक 5 मिनिटं ठेवायचं आहे झाकून। आता 5 मिनिटं झालेली आहेत, गॅस
बारीक करायचं आहे. तर आता बारीक गॅस करून ठेवायचा आहे. अजून आता हलवलेलं नाही आहे, हलवायचीच नाही आहे. अजून एक 5 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेली आहे, कारण का भाजलेली असल्यामुळे अजून हलवली नाही. भाजलेली असल्यामुळे शिजती लवकर. तर तुम्हाला कशी पाहिजे तशी रसभाजी पण करता येते. अजून जर पाणी पाहिजे असलं शिजलेलीच आता गवारी. आता गवारी शिजलेलीच आहे. आता कसुरी मेथी थोडी टाकायची आहे. कोथिंबीर असते तर टाका. आमच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही टाकणार नाही आहे. आमच्या जवळची संपली. खाण्यासाठी तयार आहे रसभाजी गवारीची. तुम्ही पण या पद्धतीनं करून बघा, कारण का ज्याची त्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे आम्हाला अशीच आवडते. तयार आता झालेली आहे गवारीची भाजी. आता गॅस बंद करायचा आहे. खाण्यासाठी तयार आहे गवारीची भाजी. चपातीबरोबर खाऊ शकताय, भाकरीबरोबर खाऊ शकताय. छान अशी कोल्हापूर पद्धतीने केलेली आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.